आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो. विचार करा, ज्या माणसाला स्वतःवर विश्वास असतो, तो माणूस कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करू शकतो. त्याला खात्री असते की तो काहीतरी चांगलं करू शकतो आणि म्हणून तो यशस्वी होतो. मोठ्या मोठ्या अडचणींना सुद्धा तो हसत खेळत तोंड देतो, कारण त्याच्या मनात स्वतःच्या ताकदीवरचा विश्वास असतो. पण काय होतं, बऱ्याचदा आपल्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडतात. कधी आपल्याला अपयश येतं, तर कधी कोणी काही वाईट बोलतं. या सगळ्यामुळे हळूहळू आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आपल्याला असं वाटायला लागतं की मला तर काहीच जमत नाहीये आणि मग आपल्या स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास डगमगायला लागतो. आता प्रश्न हा आहे की अशा वेळी आपण काय करायचं? हा हरवलेला आत्मविश्वास परत कसा मिळवायचा? आपल्या मनातली ती स्वतःबद्दलची चांगली भावना पुन्हा कशी जागवायची? या प्रश्नाचं सुंदर उत्तर आपल्याला आपल्याच एका प्राचीन आणि महान ग्रंथात मिळतं, श्रीमद भगवद्गीतेत. या ग्रंथात भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवतात. त्यांच्या शिकवणींमध्ये आत्मविश्वास वाढवण्याचे आणि स्वतःवर श्रद्धा ठेवण्याचे खूप छान मार्ग सांगितले आहेत. म्हणून आज आपण हे जाणून घेणार आहोत की भगवद्गीतेतील कोणत्या शिकवणी आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करू शकतात आणि आपण आपला स्वतःवरचा विश्वास परत कसा मिळवू शकतो. चला तर मग या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. आपल्याला आत्मविश्वास हवा असेल तर सगळ्यात आधी एक गोष्ट मनापासून समजून घ्यायला हवी की आपण फक्त हे शरीर नाही आहोत. आपण म्हणजे आत्मा आहोत, जो की चेतना, शुद्ध प्रकाश, अजर, अमर आहे. शरीर हे फक्त एक वस्त्र आहे, जे वेळ आल्यावर बदलावं लागतं. गीतेच्या अध्याय 2 मधील 13व्या श्लोकात भगवंत श्रीकृष्ण सांगतात, जसं शरीर लहानपण, तारुण्य आणि म्हातारपण यातून जातं, तसंच आत्मा एक देह सोडून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. पण आत्मा कधीच मरत नाही, संपत नाही. हे समजून घेतलं की आपलं मन, शरीर आणि परिस्थिती या गोष्टी बदलत राहतात, पण आपली खरी ओळख, आपला आत्मा मात्र कायम असतो. मग त्या आत्म्यावर, आपल्या खऱ्या शक्तीवर जर आपला विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. उदाहरणार्थ, जसं एखादं मोठं झाड जमिनीत खोल मुळे रोवून उभं असतं. बाहेर वादळ, पाऊस कितीही असो, त्याला तोडता येत नाही. तसंच जर आपली ओळख आपल्या आत्म्यावर आधारित असेल तर बाहेरची टीका, अपयश, अडचणी हे आपला आत्मविश्वास डगमगवू शकत नाहीत. जेव्हा आपण हे समजून घेतो की आपण कोणत्याही परिस्थितीत कमी नाही आहोत, आपण अपयशी नाही आहोत, कारण हे सगळं तर शरीराच्या, परिस्थितीच्या पातळीवर घडते, आपल्या आत्म्यावर त्याचा काही परिणाम होत नाही, तेव्हा आपल्यात खरा आत्मविश्वास निर्माण व्हायला सुरुवात होते. म्हणून आत्मविश्वास वाढवण्याचं पहिलं आणि महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्वतःला ओळखणं. मी कोण आहे या प्रश्नाचं खरं उत्तर आपल्या आतच दडलेलं आहे, बाहेरच्या जगात नाही. जेव्हा आपण हे ओळखतो तेव्हा आपल्यात एक वेगळी शक्ती आणि आत्मविश्वास येतो. आता आपण पहिला टप्पा पाहिला की आपण केवळ शरीर नसून एक अविनाशी आत्मा आहोत. हे सत्य समजल्यावर आपल्यात एक आंतरिक बळ येतं. आता पुढचा महत्त्वाचा नियम श्रीकृष्ण सांगतात, तो म्हणजे कोणतीही शंका मनात न ठेवता सातत्याने कर्म करत राहणे. कधी कधी आपल्याला वाटतं की माझ्या क्षमता नाही, मी हे करू शकेन का, लोक काय म्हणतील, अशा शंका मनात येतात आणि त्या शंका आत्मविश्वास संपवतात. पण भगवंत श्रीकृष्ण सांगतात की ते शंका बाजूला ठेवून फक्त कर्म करत राहा. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 3 मधील श्लोक 8 मध्ये भगवंत श्रीकृष्ण म्हणतात, कर्म करणे हे कर्म टाळण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. शरीर चालवण्यासाठी देखील कर्म आवश्यक आहे. या श्लोकातून भगवंत श्रीकृष्ण हे शिकवतात की कोणतंही काम करत राहणं हे फार महत्त्वाचं आहे, कारण सतत काहीतरी करत राहिलं की हळूहळू आत्मविश्वास निर्माण होतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला लोकांसमोर बोलण्याची भीती वाटत असेल तर त्या व्यक्तीने दररोज थोडं लोकांसमोर बोलण्याचा सराव करावा. कदाचित सुरुवातीला ती व्यक्ती अडखळेल, चुकेल, पण सातत्याने प्रयत्न करत गेलं की ती व्यक्ती आत्मविश्वासाने बोलू लागेल. खरं तर आत्मविश्वास म्हणजे एकदा मिळवून ठेवलेली गोष्ट नाही, ती रोजच्या कृतीतून तयार होते. आपण रोज एखादं छोटं पाऊल पुढे टाकतो तेव्हा आपण आपल्या क्षमतांवरचा विश्वास वाढवत असतो. कर्म करत राहणं हे शंका दूर करतं आणि जेव्हा मनात शंका राहत नाही तेव्हाच आत्मविश्वास तयार होतो. म्हणूनच काही होईल का असा विचार न करता आज काय करायचं आहे या विचाराने दिवस सुरू करा. सतत कर्म करत राहणं महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर आणखी गोष्ट तितकीच महत्त्वाची, ती म्हणजे त्या कर्माच्या फळांवर आसक्ती न ठेवणं. कधी कधी आपण एखादं काम करत असतो पण डोक्यात सतत एकच विचार फिरत असतो, यात यश मिळेल ना, लोकांना आवडेल का, जर अपयश आलं तर. हे विचार आपलं लक्ष कामावरून हटवतात आणि आत्मविश्वासही कमजोर करतात.
पण भगवंत श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या अध्याय 2 श्लोक 47 मध्ये स्पष्ट सांगतात की तुझा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे, फळांवर नाही. म्हणून तू फळाची इच्छा करून कर्म करू नकोस आणि कर्म न करण्यातही आसक्त होऊ नकोस. हा श्लोक म्हणजे आत्मविश्वासाचं एक गुपितच आहे. जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत असतो तेव्हा मनात सतत चिंता असते. मी चूक केली तर, माझं काम कोणालाच नाही आवडलं तर, ही चिंता आपल्या कामावर परिणाम करते आणि आत्मविश्वासही खालवतो. पण जर आपण श्रीकृष्णाच्या सांगण्यानुसार फक्त आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं, म्हणजे ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या प्रामाणिकपणे केल्या, तर आपोआप मन शांत राहतं आणि आत्मविश्वास वाढतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी परीक्षेची तयारी करताय, तर तुम्ही सतत माझे मार्क्स कधी येतील, फर्स्ट येईन का, या विचारात गुंतले असाल तर अभ्यासावर लक्ष केंद्रित होणार नाही. पण जर तुम्ही रोज ठराविक तास प्रामाणिकपणे अभ्यास करत राहिलात तर अभ्यासात सुधारणा होईल, मन शांत राहील आणि आत्मविश्वास वाढेल. आपल्या हातात आहे फक्त प्रयत्न. यश किंवा अपयश हे नंतर येणारं फळ आहे. म्हणून प्रयत्नांवर लक्ष ठेवा, फळाची चिंता सोडा. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहतो तेव्हा आपलं मन अधिक शांत होतं. पण तरीही काही प्रसंग असे येतात जेव्हा आपल्याला वाटतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. आपण थकत जातो, आत्मविश्वास पुन्हा डगमगतो आणि हे क्षण असतात जेव्हा भगवंतावरची श्रद्धा आपल्याला आधार देते. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 18 मधील श्लोक 66 मध्ये भगवंत श्रीकृष्ण सांगतात की सर्व प्रकारच्या कर्तव्यांचा त्याग करून तू फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, तू दुःखी होऊ नकोस. हा श्लोक इतका सुंदर आहे की तो केवळ धर्माबद्दल नाही, तर संपूर्ण आत्मविश्वासाची पुनर्स्थापना करणार आहे. भगवंत आपल्याला सांगतात की तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जीवनात कठीण प्रसंग येतात, जसं की एखादी नोकरी मिळत नाही, लोक टोमणे मारतात, प्रयत्न वारंवार फसतात, तेव्हा आपल्याला वाटतं की आपल्यात काहीच उरलेलं नाही. पण त्या क्षणी जर मनात आपण भगवंत श्रीकृष्णांना आठवलं तर त्या श्रद्धेने आपल्यात एक विलक्षण शांतता निर्माण होते आणि हीच शांतता आपल्याला परत उभं करते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती खूप प्रयत्न करूनही व्यवसायात यशस्वी होत नाही, ती निराश होते, आत्मविश्वास गमावते. पण जर त्या व्यक्तीने भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवली तर तिचं मन स्थिर होतं, प्रयत्न सातत्य राहतं आणि यश येतं. कारण त्या श्रद्धेने आत्मविश्वास टिकून राहतो. जेव्हा स्वतःवरचा विश्वास डगमगतो तेव्हा भगवंतावरचा विश्वास आपल्याला धरून ठेवतो. आणि जेव्हा भगवंतावर श्रद्धा असते तेव्हा आपल्या मनात एक नवीन ऊर्जा मिळते. पण ही ऊर्जा कुठे वापरायची, कशी वापरायची, याचं उत्तर आहे एक स्पष्ट ध्येय ठरवा. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत श्रीकृष्ण अध्याय 2 मधील श्लोक 41 मध्ये सांगतात की ज्याचं लक्ष एकाच ध्येयावर केंद्रित असतं, ज्याची बुद्धी एकाग्र असते, पण ज्याचं लक्ष चहूबाजूंनी भटकतं, त्यांना यश मिळवणं कठीण होतं. खरंच विचार करा, जर एखादी व्यक्ती दररोज नवीन निर्णय घेत असेल, रोज नवीन स्वप्न बघत असेल, एकदा हे करायचं म्हणेल तर दुसऱ्या दिवशी दुसरंच, तर तिचा आत्मविश्वास कसं वाढणार? ध्येय हे ठरवलेलं असायला हवं आणि मन त्यावर स्थिर हवं. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याला गायनात करिअर करायचंय, पण त्याच वेळी तो थोडं नृत्यही शिकतोय, थोडं ड्रॉइंगही करतोय, थोडं बिझनेसचं प्लॅनिंगही करतोय. म्हणजेच लक्ष एकाच वेळी 4 गोष्टींवर. अशा वेळी तो एकाच गोष्टीत पारंगत कसा होणार? याच्या उलट दुसऱ्या एखाद्याने ठरवलं की मला फक्त गायक व्हायचंय आणि तो दररोज सातत्याने फक्त गायनावर लक्ष केंद्रित करतो. मग 1 वर्ष लागो, 2 वर्ष लागो, त्याचं ध्येय ठरलेलं आहे, त्यामुळे आत्मविश्वासही ठाम राहतो. ध्येय निश्चित करणे म्हणजे एक दिशादर्शक असतो आणि एकदा दिशा ठरवली की प्रत्येक पाऊल ठामपणे टाकता येतं. आपण मनाने ठरवलं पाहिजे की हेच माझं स्वप्न आहे, हेच माझं ध्येय आहे आणि मी कोणतीही अडचण आली तरी थांबणार नाही. अशा प्रकारे स्थिर ध्येय आणि फोकस आपल्याला आत्मविश्वास देतात, कारण आपल्याला माहीत असतं की आपण कुठे चाललोय. आपण पाहिलं की जेव्हा आपलं ध्येय ठरवलेलं असतं तेव्हा आपला आत्मविश्वास अधिक ठाम होतो. पण फक्त ध्येय ठरवलं म्हणजे सगळं झालं का? नाही. ध्येय ठरवल्यावर खरी लढाई सुरू होते. ती आपल्याच मनाशी, आपल्याच आळशी स्वभावाशी, भीतीशी आणि आपल्या 100 प्रकारच्या विचारांशी. आणि ही लढाई आपण जिंकलो तरच खरा आत्मविश्वास बनतो. श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 6 मधील श्लोक 6 मध्ये भगवंत श्रीकृष्ण सांगतात की ज्याने स्वतःला स्वतःच्या मनाने जिंकले तो स्वतःचाच मित्र बनतो आणि जो स्वतःवरच विजय मिळवू शकत नाही त्याचं स्वतःचं मनच त्याचा शत्रू बनतं. खरं तर आत्मविश्वास वाढवायचा असेल तर पहिला विजय बाहेरच्या जगावर नाही तर स्वतःच्या आतल्या कमकुवतपणावर मिळवायला हवा. उदाहरणार्थ, समजा एका विद्यार्थ्याला परीक्षेची भीती वाटते. तो सतत म्हणतो की माझं काही होत नाही, मी अभ्यास करतो पण विसरतो.
आता त्याची खरी अडचण बाहेर नाही, त्याचं मनच त्याला हरवतंय. पण जर तो मनाशी ठामपणे बोलेल की मी प्रयत्न करणारच, मला जमत नाही, हे बोलणं थांबवणार आणि एक एक दिवस नव्यानं शिकणार, तर हा विजय त्याचा आहे. स्वतःवरचा विजय. स्वतःच्या विचारांवर, भावना आणि वागणुकीवर जेवढा ताबा तेवढा आत्मविश्वास. कधी कधी आपल्याला असं वाटतं की लोक काय म्हणतील, आपण अपयशी झालो तर ते आपल्याला जज करतील. हे सगळे विचार आपल्याच मनाचे शत्रू आहेत. पण जो स्वतःच्या मनाला समजावतो, थांबवतो, योग्य दिशेने चालायला शिकवतो, तोच खरा विजेता असतो. आपण जेव्हा स्वतःला सांगतो की मी प्रयत्न करणार, मी चुकलो तरी शिकेन, लोक काहीही बोलू देत, माझा मार्ग मी ठरवलाय, तेव्हा तो आत्मविश्वास तयार होतो. बाहेरून नाही तर आपल्या आतून. आता आपण समजून घेतलं की आत्मविश्वास म्हणजे दुसऱ्यांना हरवणं नाही, तर स्वतःच्या आतल्या कमकुवतपणाला समजावून त्यावर विजय मिळवणे. पण आता एक मोठा प्रश्न उभा राहतो की आपल्याकडे सगळं काही नाहीये, मग आपण मोठं कसं होणार? कधी कधी आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांचं बोलणं चांगलंय, त्यांना लोक सपोर्ट करतात, आणि माझ्याकडे तर काहीच नाहीये. हे विचार मनात आले की आत्मविश्वास आपोआप ढासळतो. पण भगवंत श्रीकृष्ण आपल्याला एका सुंदर श्लोकातून आठवण करून देतात की यशाचं मोजमाप काय नाही यावर नाही, तर काय आहे आणि त्याचा वापर आपण कसा केला यावर ठरतं. भगवद्गीतेच्या अध्याय 3 मधील श्लोक 35 मध्ये भगवंत श्रीकृष्ण सांगतात की आपलं जे आहे, जसं आहे तेवढं जरी अपूर्ण वाटत असलं तरी त्याचा वापर करून पुढे जाणं हेच खरं श्रेष्ठ. दुसऱ्याची वाट पकडली तर ते आपल्याला योग्य नसते. हे अगदी आपल्याला लागू पडतं. उदाहरणार्थ, एक तरुण आहे, त्याच्याकडे महागडा मोबाईल नाही, प्रोफेशनल कॅमेराही नाही, इंग्रजी येत नाही, पण त्याच्याकडे काही गोष्टी आहेत, जसं की मनापासून शिकण्याची तयारी, मेहनत करण्याची तयारी आणि बोलण्याची धडाडी. जर तो दुसऱ्यांकडे बघून म्हणत राहिला की माझ्याकडे हे नाही, मी काही करू शकत नाही, त्याचा आत्मविश्वास कधीच उभा राहणार नाही. पण जर त्याने ठरवलं की माझ्याकडे जे आहे त्यातून मी काहीतरी करू शकतो, मी सुरुवात करू शकतो, एक पाऊल टाकू शकतो, तर हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि यशही येईल. मोठं होण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही, लहान गोष्टींना मोठ्या विश्वासाने वापरण्याची गरज आहे. आपण जर सतत माझ्याकडे हे नाही, ते नाही ज्या विचारात राहिलो तर आपण नकारात्मकतेत गुरफटतो. पण जर आपण ठरवलं की माझ्याकडे जे आहे ते मी वापरणार, तर आपण एक वेगळाच प्रवास सुरू करतो, आत्मविश्वासाचा, आत्मबळाचा आणि यशाचा. भगवंत श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार आत्मविश्वास हा कुणाकडून मिळत नाही, तो आपल्या आतच असतो. आपण कर्म करत राहिलो, फळाची अपेक्षा न ठेवता प्रयत्न करत राहिलो, भगवंतावर श्रद्धा ठेवली आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, तर तो आत्मविश्वास अधिक मजबूत होतो. आत्मविश्वास कोणाच्या कौतुकावर अवलंबून नसतो, तर आपल्या विचारांवर, कृतीवर आणि श्रद्धेवर आधारलेला असतो. श्रीमद भगवद्गीतेचं मार्गदर्शन पाळलं तर कोणतीही अडचण आपल्याला डगमगवू शकत नाही, आणि म्हणूनच आत्मविश्वासाने चालणारं प्रत्येक पाऊल आपल्याला यशाच्या दिशेने घेऊन जातो. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर सुद्धा करा. हरे कृष्ण.